हा चला तुम्हाला मला हे सांगा, मी तुम्हाला फॉर्म्युलेज लिहून दिले होते का रे? दिले होते ना. पार्ट 1 चे दिलेले आहेत. सुपरफिशियल ऑफ वेव्स पार्ट 1 चे दिलेले आहेत तुम्हाला फॉर्म्युले. पार्ट 2 चे बघा बरं, पार्ट 1 चे लिहून दिले आहेत का? अरे लिहून असं काय करता? हा खूप डिटेल मध्ये लिहून दिले होते फॉर्म्युलेस. पार्ट 2 चे म्हणजे स्टेशनरी वेव्हचे फॉर्म्युले, वेव्ह मोशनचे लिहून दिले आहेत मी सगळे तुम्हाला, आणि खूप डिटेल मध्ये लिहून दिले आहेत. बोर्ड्स मध्ये जेवढे क्वेश्चन आहे एंट्रन्सचे फॉर्म्युले लिहून दिले आहेत मी, बघा तुझ्या लॅपलास फॉर्म्युला वगैरे लिहून दिलाय. आता बघा पार्ट 2 चे फॉर्म्युले बघायचे स्टेशनरी वेव्हचे. आता स्टेशनरी वेव्ह मध्ये लक्ष द्या सगळ्यांनी, काय काय गोष्टी आहे बघा. हा सगळ्यात पहिले महत्वाचं इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह बघा, लक्ष द्या. आवाज नको आहे. हे बघा इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह असतं वाय बार, y1 बार प्लस किती असतं y2 बार. बघा वाय बार इज इक्वल टू y1 बार प्लस y2 बार झालं. आता त्यालाच म्हणतो आपण y बार इज इक्वल टू, त्याचा फॉर्म्युला काय आला होता इकडे लक्ष द्या. त्याचा फॉर्म्युला होता टॉइस ए इंटू कॉस ऑफ 2πx अपॉन लॅम्बडा इंटू किती असतं साइन ऑफ, इथं असतं 2π इंटू स्मॉल टी डिवाइड बाय किती असतं कॅपिटल टी. बघा हा एक वाय बारचा फॉर्म्युला आला होता. वाय बार इज इक्वल टू टॉइस ए इंटू कॉस ऑफ 2πx अपॉन लॅम्बडा इंटू साइन ऑफ 2π इंटू स्मॉल टी डिवाइड बाय किती असतं कॅपिटल टी. लक्ष द्या इकडे, हा आता स्टेशनरी वेव्हचा फॉर्म्युला होता बरोबर आहे. आता या स्टेशनरी वेव्ह मध्ये महत्वाचे कुठले फॉर्म्युले आहेत लक्ष द्या बाळांनो. स्ट्रेच स्ट्रिंग, आवाज नको रे. स्ट्रेच स्ट्रिंग सांगा, स्ट्रेच स्ट्रिंग मध्ये काय फॉर्म्युले बघितले होते? दिस इज द रिजिड सपोर्ट, दिस इज द स्ट्रिंग. आवाज नको आहे बघा. हा याला बघितलं होतं आपण फिगर ए. हा दिस इज द रिजिड सपोर्ट, दिस इज द स्ट्रिंग. याला म्हटलं होतं आपण बाळांनो फिगर बी. हा याला म्हटलं होतं आपण फिगर सी. थांबा 2 मिनिटं, काय काढलं होतं सांगा 2 मिनिटं. मला एकदम मला लिहून प्लीज. तुम्ही फक्त हे बघा की आपलं झालंय का, काही नवीन वाटत असेल तर सांगा. फोर्स अप्लाय केल्यानंतर आपण एक प्लग केल्यावर एकच व्हायब्रेशन येतं. इथे असतं नॉर्थ पोल आणि इथे काय असतं, सॉरी बैताडे हो, नॉर्थ पोल साऊथ पोल आहे की नोड अँटी पोल आहे, नोड अँटी पोल. इकडे नॉर्थ पोल तर तिकडे साऊथ पोल नाही. डांबरासारखे काही बडबड करतात. एकच लूप आला होता बरोबर आहे. त्यानंतर प्लगिंगची पोझिशन चेंज केली तर किती लूप आले होते? 2. नॉर्थ 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 नॉर्थ. आणि जर प्लगिंगची पोझिशन अजून चेंज केली तर किती आले होते? 3. बरोबर आहे. येस. थांबा मला हे सांगा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय आली होती सांगा स्ट्रेट स्ट्रिंग मध्ये. 2 मिनिटं थांबा बोला बाळांनो. हा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय होती बोला? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 अपॉन ट्वाइस अंडर ऑफ किती असतं TYM. आवाज नको आहे. मला हे सांगा त्यातली एल म्हणजे कोण आहे? लेंथ ऑफ स्ट्रिंग. आवाज नको आहे. स्ट्रिंगची लेंथ. स्मॉल एम म्हणजे काय असतं? लिनियर मास डेन्सिटी. ओके. टी म्हणजे असतं टेन्शन इन द स्ट्रिंग. आवाज नको आहे. टेन्शन इन द स्ट्रिंग. बघा कॅपिटल टी म्हणजे असतं टेन्शन इन द स्ट्रिंग, स्मॉल एम म्हणजे असतं लिनियर मास डेन्सिटी, एल म्हणजे असतं लेंथ, आणि झाली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ओके. या फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एनलाच आपण N1 म्हणतो. N1 म्हणजे 1 टाइम्स ऑफ, बघा N1 म्हणजे 1 टाइम्स ऑफ N1 असतं. N2 म्हणजे असतं 2 टाइम्स ऑफ N2 N1, आणि N3 म्हणजे किती असतं 3 टाइम्स ऑफ N1. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कोइफिशिएंट म्हणजे हार्मोनिक्स, ज्याला आपण पहिल्या फिगरला म्हणतो फर्स्ट हार्मोनिक, सेकंडला काय म्हणतो आपण बोला सेकंड हार्मोनिक,
आणि थर्डला काय म्हणतो आपण, बोला थर्ड हार्मोनिक. लक्षात ठेवा थर्ड हार्मोनिक. बरोबर आहे. ओव्हरटोन्स असतात. ओव्हरटोन्स केव्हा असतात रे? पहिली फिगर सोडली तर दुसऱ्या फिगर पासून. बोला दिस इज द फर्स्ट ओव्हरटोन, दिस इज द सेकंड ओव्हरटोन. लक्षात ठेवा. थांबा बस एवढंच आहे. आणि नंतर लॉज ऑफ स्विंग आहे, थोडक्यात लिहून देतो. सांगा फ्रिक्वेन्सी लेंथला डायरेक्ट असते की इनवर्स? इनवर्स. सो अगे अशी काय करतेस? हे बघा फ्रिक्वेन्सी इज ऑलवेज इनवर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. फ्रिक्वेन्सी अंडर रूट ऑफ टेन्शनला काय असतं? डायरेक्ट. फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ काय? टेन्शन. आणि फ्रिक्वेन्सी लिनियर मास डेन्सिटीला काय? डायरेक्ट इनवर्स. इनवर्स ते रूट मध्ये. सो फ्रिक्वेन्सी इज ऑलवेज इनवर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ लिनियर मास डेन्सिटी स्मॉल एफ. हा नेक्स्ट. आवाज नको आहे, लक्ष द्या जरा. त्यानंतर आपण एक बघा फॉर्म्युला शिकलो होतो, n1 अपॉन n2 इज इक्वल टू अंडर ऑफ सिग्मा अपॉन किती असतं? सिग्मा -1. ओके. त्यातला सिग्मा म्हणजे असतं रिलेटिव्ह डेन्सिटी. रिलेटिव्ह डेन्सिटी. आणि त्या रिलेटिव्ह डेन्सिटीला आपण म्हणतो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. काय म्हणतो बोला? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आवाज नको आहे बघा. त्याच रिलेटिव्ह डेन्सिटीला आपण म्हणतो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. त्याला म्हणतो आपण सिग्मा. हे आपण घेतलाय. हे n1 म्हणजे तर फ्रिक्वेन्सीचा रेशो आहे. रेशो ऑफ फ्रिक्वेन्सी. थांबा. रेशो ऑफ फ्रिक्वेन्सीज. बरोबर आहे. येस. आता एक लक्ष द्या. हे सगळं झाल्यानंतर नेक्स्ट आपण शिकलो बाळांनो दोन पाईप क्लोज ॲट वन एंड अँड पाईप ओपन ॲट बोथ एंड. बरोबर आहे. आता मला हे सांगा, 2 मिनिटं थांबा, मी इथे एकाच ठिकाणी लिहून देतो. पाईप क्लोज ॲट वन एंड. हा पाईप जेव्हा एका एंडनी क्लोज असतोय बा, दिस इज द पाईप विच इज क्लोज ॲट वन एंड. लक्ष द्या. पाईप जेव्हा एका एंडनी क्लोज असतो तेव्हा काय असतं बघा. हा आपण काय करतो? अँटीनोड्स ठेवतो. बरोबर आहे. मी तुम्हाला आता 2 गोष्टी सांगितल्या होत्या. नेहमी अँटीनोड्स कुठे तयार होतात? एक्झॅक्टली ॲट ओपन एंड की लिटल डिस्टन्स बियॉन्ड? लिटल डिस्टन्स बियॉन्ड. हे बघा थोडे वर तयार होतात. हा अँटीनोड आहे. इथं नोड आहे. लॅम्बडा बाय 4 असतं. हे एल असतं आणि ही ई आहे. ओके बरोबर आहे की नाही? येस. मग आता मला हे सांगा, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू व्ही अपॉन किती असतं? 4L. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मी म्हणताय. 2 मिनिटं थांबा. फंडामेंटल 2 मिनिटं लक्ष द्या बघा. फंडामेंटल मागे लक्ष द्या. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय असतं? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एन इज इक्वल टू व्ही अपॉन किती असतं? 4L. दुसरा फॉर्म्युला असतो व्ही अपॉन किती असतं? 4. आयुष तू असं नको समजू, तू दिसत नाही अंधारात. समजलाय का? सांगा एलच्या ठिकाणी काय लिहायचं? एल की एल प्लस ई? एल प्लस ई. एल प्लस ई. बरोबर आहे. आता हा फॉर्म्युला केव्हा यूज करायचा? विदाउट एंड करेक्शन. विथ एंड करेक्शन. ठीक आहे. हा त्यातला ई म्हणजे कोण आहे? एंड करेक्शन विच इज 0.3 टाइम्स ऑफ डी. लक्षात ठेवा. त्यातला डी म्हणजे असतो बाळांनो इनर डायमीटर. इनर डायमीटर ऑफ ट्यूब. लक्षात ठेवा. चालेल. ओके 2 मिनिटं. दोन्ही फॉर्म्युले आपण शिकलोय. दोन्ही फॉर्म्युले करेक्ट आहे. कधी हा कधी हा. ते डिपेंड आहे की त्यांनी एंड करेक्शन कन्सेप्ट दिला आहे की नाही. झालं. दुसरं महत्वाचं बाळांनो, पाईप क्लोज ॲट वन एंड मध्ये n1 इज इक्वल टू असतं 1 टाइम्स ऑफ n1, n2 इज इक्वल टू असतं 3 टाइम्स ऑफ n1, n3 इज इक्वल टू किती असतं? 5 टाइम्स ऑफ n1. n1 म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे कोइफिशियंट म्हणजे असतं हार्मोनिक्स. सांगा कुठले हार्मोनिक्स असतात? इव्हन असतात, ऑड असतात की ऑल असतात? ऑड. बरोबर आहे. तुम्हाला माहित आहे फर्स्ट फिगर म्हणजे विच हार्मोनिक? फर्स्ट हार्मोनिक. सेकंड फिगर म्हणजे पागलांनो थर्ड. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा कोइफिशियंट म्हणजे हार्मोनिक. थर्ड फिगर म्हणजे अरे बोला फिफ्थ हार्मोनिक. ओके. आता तुम्हाला माहित आहे ओव्हरटोन्स पहिल्या फिगरला ओव्हरटोन नसतात. ओव्हरटोन दुसऱ्या फिगर पासून सुरू होतात. सांगा कुठल्या फिगर पासून सुरू होतील ओव्हरटोन? बरोबर. हा फर्स्ट
ओव्हरटोन, हा सेकंड ओव्हरटोन, हा फर्स्ट ओव्हरटोन आणि काय असतं सेकंड ओव्हरटोन. लक्ष द्या, लक्ष द्या रे बाळांनो. येस, हा आता तुम्हाला एक सुंदर फॉर्म्युला सांगितला होता. फ्रिक्वेन्सी ऑफ अ पाईप विच इज क्लोज ॲट वन एंड इज अ टॉइस क्यू प्लस वन इंटू व्ही अपॉन किती असतं त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी माहिती आहे. व्ही अपॉन 4L इज अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा कोइफिशियंट म्हणजे असतं हार्मोनिक आणि त्यातला जो क्यू असतो दॅट इज कॉल्ड ॲज ओव्हरटोन. आवाज नको आहे चालेल. येस, नेक्स्ट. बस पाईप क्लोज ॲट वन एंड मध्ये एवढ्याच केस आहे. आता पाईप ओपन ॲट बोथ एंड, ए थांबारे, पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. थांबा, प्रत्येकाची पहिली स्पीकर महत्वाची असते. हे का पाईप ओपन ॲट बोथ एंड, हा हा इथं काय असतं अँटीनोड, इथं काय असतं नोड, इथं काय असतं अँटीनोड. हे असतं एल, वर एक गेला ई आणि खाली एक गेला ई. बरोबर आहे. येस, सांगा बरं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. 2 मिनिटं थांबा. फंडामेंटल ओय हा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एन इज इक्वल्स किती असतं व्ही अपॉन 2 टाइम्स सो ट्वाइस एल आणि दुसरं एन इज इक्वल्स टू व्ही अपॉन ट्वाइस एल प्लस असतात ट्वाइस ई. होय, व्ही अपॉन ट्वाइस एल आणि व्ही अपॉन ट्वाइस एल प्लस ट्वाइस ई शिकलो आपण हे. येस, हा फॉर्म्युला काय कन्सिडरिंग एंड करेक्शन की विदाउट, विदाउट एंड करेक्शन. आवाज नको आहे, विदाउट एंड करेक्शन. आणि हे काय कन्सिडरिंग एंड करेक्शन. विदाउट एंड करेक्शन, कन्सिडरिंग एंड करेक्शन. थांबा. ओके, ई म्हणजे सगळ्यांना माहित आहे 0.3 टाइम्स ऑफ डी. हे पाहिजे लिहिलं असेल कुठं आहे. डी म्हणजे इनर डायमीटर. बस आता इथे कुठलं असतं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी n1 इज अ 1 टाइम्स ऑफ n1, n2 इज अ 2 टाइम्स ऑफ n1, n3 इज अ 3 टाइम्स ऑफ n1 आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे कोइफिशियंट म्हणजे हार्मोनिक्स. सो सांगा इवन असतात ऑल असतात की ऑल. सो ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. हार्मोनिक्स आर प्रेझेंट. ओके, सांगा दिस इज कॉल्ड एज फर्स्ट हार्मोनिक, हा सेकंड हार्मोनिक, हा थर्ड हार्मोनिक. बोला फर्स्ट ओव्हरटोन, हा सेकंड ओव्हरटोन. लक्षात ठेवा झालं. सेकंड डायग्राम म्हणजे असतं फर्स्ट ओव्हरटोन आणि फर्स्ट डायग्राम, थर्ड डायग्राम म्हणजे सेकंड. एवढं शिकलो. आणि नंतर पाईप ओपन ॲट बोथ एंड पी प्लस 1 इंटू व्ही अपॉन किती असतं 4L. त्या पी प्लस 1 ला आपण काय म्हणतो हार मोनिक्स आणि त्यातला जो पी असतो त्याला आपण काय म्हणतो ओव्हर टोन. हा झाला हार्मोनिक्स आणि हा झाला ओव्हरटोन. लक्षात ठेवा, हा झाला हार्मोनिक्स आणि हा कोण झाला ओव्हरटोन. खतम. नेक्स्ट. बस एक सुंदर फॉर्म्युला आहे. सांगा NO इज इक्वल टू टॉइस ऑफ NC. सो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ ओपन पाईप, fundamental frequency of open pipe is equals to fundamental frequency of closed pipe. झालं. येस, आता एक लक्ष द्या. बस ए लक्ष द्या इकडे. हा नेक्स्ट. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईप इज इक्वल टू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज पाईप. झालं. NO इज इक्वल टू टॉइस ऑफ NC. लक्ष द्या इकडे. हा बाकी काय याच्यात सांगा बरं फॉर्म्युले काय आहे नाही. आता फक्त एक काम करा. बिफोर स्टार्टिंग द न्यूमरिकल्स तुमचे दोन डेरिव्हेशन राहिले छोटे छोटे. नोट्स काढा 2 मिनिटं. एंड करेक्शन काढा. एंड करेक्शन लवकर. नोट्स नोट्स चला. एंड करेक्शनच्या खाली एक क्वेश्चन आहे बघा. वाचा लवकर. एंड करेक्शनच्या खाली एक क्वेश्चन आहे बघा. आहे का? किती नंबरचं पेज आहे? 11. सांगा बरं काय. वाच बरं क्वेश्चन.
थांबा, हा थांब, हा. फॉर अ पाईप क्लोज ऍट वन एंड, ए हा, फॉर अ पाईप क्लोज ऍट वन एंड, जर का पाईप एका एंडला क्लोज असेल तर ते म्हणतात एंड करेक्शन शो करा. दॅट इज टू शो. 2 मिनिटं थांबा. हा, टू शो इज इक्वल टू, बोला. झालं. हे तुला पाईप क्लोज ऍट वन एंड हे मी करून देणार आणि त्या पुढचं डेरिव्हेशन तुम्ही करा. पाईप ओपन ऍट बोथ एंड. चला बघा, चला नेक्स्ट पेजवर या. हा, वाच प्रेरणा, क्वेश्चन वाच. ओपन ऍट both ends. A, pipe open at both ends. So end correction is equal to, बोल. थांबा, N1 L1 minus N2 L2 divided by N2 minus N1. ठीक आहे. ओके, हे प्रूफ करायचं. एक मी देतो, एक तुम्ही करा. चला पहिले मी देतो. ओके, त्यांनी दिलाय ते बरोबरच आहे नोट्स मध्ये, पण त्यापेक्षा इझी मेथडने करून देतो. सांगा आता काय करायचं बाळांनो, लक्ष द्या. ए बघा, हा, for a pipe close at one end. हा, काय फॉर अ पाईप क्लोज ॲट वन एंड, पाईप जर का एका एंडनी क्लोज असेल तर मला हे सांगा फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला कुठला यूज करायचा. हे बा, पाईप जर का एका एंडनी क्लोज असेल तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दोन फॉर्म्युले, एक आणि दुसरा. कुठला यूज करू, पहिला की दुसरा. आता शोधॅट मध्ये एंड करेक्शनचा उल्लेख केलाय. कुणाचा, एंड करेक्शनचा. तर ऑब्विसली एंड करेक्शन घ्यावंच लागेल ना. मग कुठला फॉर्म्युला यूज करू, फर्स्ट की सेकंड, सेकंड. लक्ष द्या इकडे. हा, सो यू कॅन से फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू V अपॉन 4 इन ब्रॅकेट L प्लस E. एकदम सिंपल आहे. हे इकडे घ्या, हे डिवाइड ची टर्म इकडे घ्या. किती होईल सांगा, 4n L प्लस E इज इक्वल टू V. थांबा, हा इकडे घेतला. मग V ची व्हॅल्यू किती झाली, 4n L प्लस E. आवाज नको आहे, 4n L प्लस E. ठीक आहे. ते काय म्हणतात माहितीये का, असे तुम्हाला मी दोन पाईप दिले जे क्लोज ॲट वन एंड आहे. इकडे बघा, समजा हा पहिला पाईप आणि हा दुसरा पाईप क्लोज ॲट वन एंड. मग आता याची लेंथ L1, याची लेंथ L2. यातून जाणाऱ्या साऊंडची फ्रिक्वेन्सी N1, यातून जाणाऱ्या साऊंडची फ्रिक्वेन्सी L2. अरे ओके नाही, ओके. मग काय होईल तर मी तुम्हाला सांगतो, फॉर फर्स्ट पाईप, बरं जाऊ द्या, डायरेक्ट तुम्ही केलं तर चालते. सांगा, पहिला पाईप ज्याची लेंथ L1 आणि ज्याची फ्रिक्वेन्सी N1, फॉर्म्युला काय होईल, V इज इक्वल टू 4 टाइम्स ऑफ N1. हा, L1 प्लस किती असतं E. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 1. असं का, कारण की N1 L1 पहिला पाईप, V म्हणजे कोण, वेलोसिटी की वेलोसिटी ऑफ साऊंड. ती दोन्ही केस मध्ये काय राहील, सेम. मी डेरिव्हेशन मध्ये शिकवलं तुम्हाला, जेव्हा पाईप क्लोज ॲट वन एंड आणि पाईप ओपन ॲट बोथ एंडचे डेरिव्हेशन घ्यायचे तेव्हा सांगितलंय. मी जर म्हटलं फॉर अ सेकंड पाईप, फॉर अ सेकंड पाईप विच इज क्लोज ॲट अनदर एंड, म्हणजे दुसरा पाईप, तर त्याची फ्रिक्वेन्सी किती येईल, 4. त्याची फ्रिक्वेन्सी N2 आणि लेंथ L2 प्लस किती असतं E. इक्वेशन नंबर 2 लक्षात ठेवा. सो N1 L1 आणि N2 L2. ठीक आहे. आता इथं काय करायचं, फ्रॉम इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर 2 सांगा दोघांची LHS काय, सेम. RHS काय राहील, सेम. 4N1 L1 प्लस E, 4N2 L2 प्लस E. 4 गेट्स कॅन्सल. सो इथं काय करायचं बोला, हा, N1 L1 प्लस E, N2 L2 प्लस E. जस्ट ओपन द ब्रॅकेट. हा, N1 L1 N1 E, N2 L2 N2 E. ओके, मला एंड करेक्शनचा फॉर्म्युला शो करायचा आहे. बघा, मला हा फॉर्म्युला शो करायचा आहे. हा हा, तर मला E एका साईडला पाहिजे. मग मी काय करतो, हा, N1 L1 मायनस N2 L2 इज इक्वल टू N2 E, आणि तो तिकडे गेला तर मायनस N1 E. बरं आहे. मग मला हे सांगा, N1 L1 N2 L2 N2 मायनस N1 E मल्टीप्लाय टर्म डिवाइड मध्ये बोला, N1 L1 N2 L2 डिवाइड बाय, बोला, N2 मायनस N1 इज इक्वल टू किती आहे, E. मग सांगा बरं E चा फॉर्म्युला काय होईल, बोला, E इज इक्वल टू किती होईल, N1 L1 मायनस
इथे होईल n2 l2 डिवायडेड बाय n2 मायनस n1. येस, n1 l1 मायनस n2 l2 डिवाइड बाय n2 मायनस n1. खतम झालं. हे झालं एंड करेक्शन. n1 l1 मायनस n2 l2 ओके डिवाइड बाय किती असतं n2 मायनस n1. खतम. समजलाय काय केलं सांगा बरं. आपण काही केलं नाही, फालतू बनाय सगळं. सगळं त्यांनीच दिलाय. आता जेव्हा पाईप ओपन ॲट बोथ एंड असेल तेव्हा काय करायला तुम्ही हा फॉर्म्युला काय लिहाल ट्वाइस l प्लस ट्वाइस. हे पहा फॉर्म्युला यूज करा. हाय हा तिकडे घेऊन जाल n1 l1 आणि n2 v दोघांचा काय राहील सेम. इक्वेट करा. चालेल चला करा. नोटबुक मध्ये करून दाखवा ओपन ॲट बोथ एंडचं लवकर. पहिले हा फॉर्म्युला लिहून घ्या. नोटबुक मध्ये ओपन ॲट बोथ एंडचा ट्राय करा. चला लवकर. ए बरोबर नाही करायची. हा फॉर्म्युला लिहून घ्या. n इज इक्वल टू v अपॉन ट्वाइस इन ब्रॅकेट l प्लस ट्वाइस e. लवकर लवकर फास्ट. चला याला बघून बघून करा. लवकर फास्ट. त्याला बघून करा. सिंपल आहे एकदम, काही अवघड नाही. हा आता बाळांनो इकडे लक्ष द्या. हा अनसॉल्व क्वेश्चन फ्रॉम टेक्स्टबुक. फर्स्ट क्वेश्चन बघा. मला एक शीट बघू दे. मला एक शीट. हा हा ए फर्स्ट क्वेश्चन बघा. तुम्हाला काय दिलाय. गिवन अ डेटा. बेटा नाही डेटा. उद्या एक काम करायचं. उद्या मी काही गरज नाही बघा. द वेव ऑफ फ्रिक्वेन्सी बघा. एका वेवची फ्रिक्वेन्सी दिली आहे 500 हर्ट्ज. थांबारे ट्रॅव्हलिंग विथ अ स्पीड ऑफ सगळा स्पीड किती दिली आहे 350 मीटर पर सेकंड. हा त्यातलं फर्स्ट व्हॉट इज द फेज डिफरन्स बिटवीन द टू डिस्प्लेसमेंट्स सर्टेन अ पॉइंट ऑफ 1 मीटर्स. ए आवाज नको आहे. तुम्हाला काढायचा आहे फेज डिफरन्स. हा फेज डिफरन्स म्हणजे डेल्टा फाय. जेव्हा तुम्हाला दिलाय पाथ डिफरन्स. ओके पाथ डिफरन्स दिलाय बघा. दोन पॉइंट मधलं डिस्टन्स म्हणजे तुम्हाला दिलाय पाथ डिफरन्स. जे लोक मागच्या एंट्रन्सला बसले होते त्यांना लवकर समजत असेल. सांगा पाथ डिफरन्स किती असतं डेल्टा एक्स. आणि डेल्टा एक्स ची व्हॅल्यू किती दिली आहे 1 मीटर. थांबा phi1 x1 त्यातलं बी काय दिलाय बघा. व्हॉट विल बी द स्मॉलेस्ट डिस्टन्स बिटवीन द टू पॉइंट्स. स्मॉलेस्ट डिस्टन्स म्हणजे काय करायचं आहे डेल्टा एक्स 2 काढायचा आहे. जेव्हा डेल्टा फाय 2 ची व्हॅल्यू दिली आहे 45 डिग्री. 45 डिग्री म्हणजे किती असतं π/4 रेडियन. 45 डिग्री म्हणजे π/4 रेडियन. उलट दिलाय. हे बघा पहिल्या केस मध्ये फेज डिफरन्स काढायला लावलाय. पाथ डिफरन्स दिलाय. दुसऱ्या केस मध्ये फेज डिफरन्स दिलाय. पाथ डिफरन्स काढायला लावलाय. ठीक आहे ओके. फॉर्म्युला एकच आहे. आता तुम्हाला फॉर्म्युला एकच आहे बाळांनो. कुठला तर सगळ्यात पहिले लक्षात ठेवा डेल्टा वा. हे बघा फॉर्म्युला लिहून दिलाय मी तुम्हाला. फेज डिफरन्स इज इक्वल्स टू 2π/λ इंटू असतं पाथ डिफरन्स. फेज डिफरन्स इज इक्वल्स टू 2π/λ इंटू पाथ डिफरन्स. ओके सो डेल्टा फाय इज इक्वल्स टू 2π/λ इंटू किती असतं डेल्टा एक्स. ओके त्यात लॅम्बडाची व्हॅल्यू कशी काढायची तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे वेलोसिटी इज इक्वल्स टू फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ. सो वेलोसिटी अपॉन फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू लॅम्बडा. सो लॅम्बडाची व्हॅल्यू किती आहे सांगा v/η. सो लॅम्बडाची व्हॅल्यू v/η सांगा. v किती आहे 350 आणि इटा किती आहे 500. सो लॅम्बडा किती आहे गेट्स कॅन्सल. बोला 35 डिवाइड बाय 50. बोला 35 डिवाइड बाय 50 किती येईल 5 7 5 10 बरोबर आहे. हे लॅम्बडाची व्हॅल्यू.
ओके, कारण की आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे v इज इक्वल्स टू लॅम्बडा. ती व्हॅल्यू इथे टाकू शकता. चला थांबा 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 थांबा. हे बारे डेल्टा फाय इज इक्वल्स टू 2 पाय बाय लॅम्बडा. लॅम्बडाची व्हॅल्यू किती आहे 7/10. लक्ष द्या इथं कोण आहे डेल्टा एक्स. सो डेल्टा फाय 10 हा वर गेला. सो 2 पाय इंटू 10 डिवायडेड बाय 7 डेल्टा एक्स. डेल्टा फाय 20 पाय बाय 7 डेल्टा एक्स. 10 इंटू 2 इज 20. बस. सो डेल्टा फाय ची व्हॅल्यू किती असतं डेल्टा फाय ची व्हॅल्यू असतं 20 पाय बाय 7 इंटू असतं डेल्टा एक्स. बस दिस इज डेल्टा फाय. आवाज नको आहे बस झाला. आता तुम्हाला विचारलाय फर्स्ट डेल्टा फाय वन काढायचा आहे. डेल्टा एक्स वन दिलाय 1 मीटर. फर्स्ट हा. सो डेल्टा फाय वन इज इक्वल टू 20 पाय बाय 7 इंटू डेल्टा एक्स वन. आवाज नको आहे. डेल्टा एक्स वन ची व्हॅल्यू 1 आहे. डेल्टा फाय वन ची व्हॅल्यू काढायची आहे. सो बाळांनो डेल्टा फाय वन इज इक्वल टू 20 पाय बाय 7 इंटू किती असतं डेल्टा एक्स वन आणि डेल्टा एक्स वन ची व्हॅल्यू 1. सो डेल्टा फाय वन इज इक्वल टू 20 पाय बाय 7. येस फिनिश. तुमची इच्छा असेल तर पायची व्हॅल्यू 3.14 टाका. ओके, तुमची इच्छा असेल तर पायची व्हॅल्यू 3.14 टाका आणि सॉल्व्ह करा. तुम्ही डिवाइड करू शकता, नाही तर असे लिहिलं तर मला काही इश्यू नाहीये. सेकंड तुम्ही काय करू शकता हे बा डेल्टा फाय टू इज इक्वल टू 20 पाय बाय 7 20 पाय बाय 7 इंटू डेल्टा एक्स टू. आता दुसऱ्या केसमध्ये डेल्टा एक्स टू काढायचा आणि डेल्टा फाय टू पाय बाय 4 दिलाय. डिग्री मध्ये व्हॅल्यू टाकायची नाही, रेडियन मध्ये टाकायची. सो इथे दिलाय पाय बाय 4 20 पाय बाय 7 इंटू डेल्टा एक्स टू. यस. सो इथे दिलाय पाय बाय 4 डिवाइड मधला 7 मल्टिप्लाइड मधला 20 पाय डिवाइड मध्ये इज इक्वल टू डेल्टा एक्स टू. सो पाय पाय गेट्स कॅन्सल. सो 7 डिवाइड बाय 20 इंटू 4 किती असतं 80 इज इक्वल टू डेल्टा एक्स टू. सो डेल्टा एक्स टू इज इक्वल टू 7/80. आता मला हे सांगा 7/80 आहे तर हा 7 आणि हा 80. चला डिवाइड करू. मला आन्सर सांगा लवकर फास्ट. डिवाइड करून आन्सर सांगा. लवकर फास्ट चला करा.